जोनाह चॅप्टर 3 योना अध्याय 3 परमेश्वराचे वचन दुसऱ्याने योनाला प्राप्त झाले की, उठ, त्या मोठ्या निनवे शहरास जा व मी तुला सांगेन तो संदेश त्यास आरोळी करून सांग. तेव्हा योना उठून परमेश्वराच्या वचनाप्रमाणे निनवेस गेला. निनवे हे देवाच्या दृष्टीने मोठे शहर होते. ते सगळे फिरून येण्यास 3 दिवस लागत. योना त्यातून 1 दिवसाची वाट चालत असता ओरडत गेला की, 40 दिवसांचा अवकाश आहे, मग निनवे धुळीस मिळेल. तेव्हा निनवेतील लोकांनी देवावर श्रद्धा ठेवली. त्यांनी उपास नेमिला आणि श्रेष्ठापासून कनिष्ठापर्यंत सर्व गोणताट नेसले. निनवेच्या राजास हे वर्तमान समजले. तेव्हा तो आपल्या आसनावरून उठला व आपल्या अंगातला झगा काढून गोणताट नेसून राखेत बसला. त्याने जाहीरनामा काढून आपला व सरदारांचा असा ठराव निनवेभर प्रसिद्ध केला की, कोणी माणसाने, पशूने, गुराढोरांनी व शेरडा मेंढरांनी काही चाखू नये, खाऊ नये, पाणी पिऊ नये, तर मनुष्याने व पशूने गोणताट नेसावे. देवाचा मोठ्याने धावा करावा आणि प्रत्येकाने आपल्या कुमार्गापासून, आपल्या हाताच्या जुलमापासून मागे फिरावे. देव कदाचित वळेल व अनुताप पावेल आणि आपल्या संतप्त क्रोधापासून परावृत्त होईल, म्हणजे आपला नाश होणार नाही. देवाने त्यांचे वर्तन पाहिले, म्हणजे अर्थात ते आपल्या कुमार्गापासून वळले आहेत हे पाहिले. तेव्हा त्यांच्यावर अरिष्ट आणीन असे जे तो म्हणाला होता, त्याविषयी तो अनुताप पावला आणि त्याने त्याचवर ते आणले नाही.